नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी ढोकळा करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथं मी 2 चम्मच बेसन घेतलेला आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धा चम्मच साखर घेतलेली आहे आणि 1 विनो पुडी घेतलेली आहे। इथं मी एक भांडं घेतलेलं आहे, हे बेसन टाकून घेते मी याच्यात। रवा पण टाकते। ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्या वाटीनेच आपण 1 वाटी पाणी टाकायचं आहे। हे 1 वाटी पाणी टाकलेलं आहे मी। हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर टाकते अर्धा चम्मच, मीठ टाकते चवीनुसार, हळद आपल्याला खूप थोडीशी टाकायची आहे, जास्त नाही टाकायची। आता हे मी मिक्स करून घेते। हे थोडा वेळ आपल्याला असंच फिरवायचं। आपल्याला आता डबल पाणी टाकायची गरज नाही, ज्या वाटीने आपण रवा घेतला त्या वाटीनेच पाणी टाकायचं आहे। कढईतच मी ढोकळा करणार आहे आज, पण जास्त पाणी नाही टाकायचं। हे भांड बसेल इतकंच आपल्याला पाणी टाकायचं आहे। भांड्याला आपण तेल लावून घेऊया। विनू टाकते आता। सगळीच विनू पुडी टाकलेली नाही आहे, आपण 1 चम्मच टाकत आहे आणि हे लगेच आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही थांबायचं। पाणी गरम झालेलं आहे। आता मी हे भांडं ठेवते याच्यात आणि लगेच आपल्याला झाकून घ्यायचं आहे। 10 मिनिट आपल्याला ढोकळा छान शिजून घ्यायचा आहे। झाकण काढते मी, 10 मिनिट झालेले आहे। गॅस बंद केलेला आहे। ढोकळा झाला की नाही आपण त्या अशा सुरीनं पाहून घेऊ। पहा, खूप छान झालेला आहे ढोकळा, काहीच लागलेलं नाही या सुरीला आपल्या। खाली काढून घेते प्लेटमध्ये। इथं खाली मी काढून घेतलेला आहे ढोकळा। हा खूप छान स्पंज आलेला आहे। आता आपण फोडणी करून घेऊ। इथे मी एक भांडं ठेवलेलं आहे, तेल टाकते अर्धा चम्मच। आता आपण फोडणी करून घेऊ।
मोहरी टाकते अर्धा चम्मच, जिरं टाकते अर्धा चम्मच, कढीपत्ता टाकते, थोडंसं पाणी टाकते, हळद टाकते थोडीशी, मीठ टाकते थोडंसं, थोडी लाल चटणी टाकते. आता फोडणी झालेली आहे, ढोकळ्यावर टाकून घेऊ आपण. आता ही फोडणी मी ढोकळ्यावर टाकून घेते. सगळीकडून आपल्याला छान अशी टाकून घ्यायची आहे. आता मी हे कापून घेते छान. आता आपल्याला एक एक हे काढून घ्यायचे आहे ढोकळ्याचे. खूप छान स्पंज आलेला आहे. आता हे दुसरे बी काढून घेते मी. हे पण काढून घेते. असं आपण सगळ्या फोडी काढून घेऊ. रव्याचा ढोकळा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि खूप छान झालेला आहे. रव्याचा ढोकळा झालेला आहे तयार आणि तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.